हे राजा फायनली हे सगळं लावलेलं आहे. राजाला सुरुवात झालेली आहे आकार घ्यायला. आणि भाई हे लोक बघा दर्शनाच्या पूर्ण लाईनी निघतात बाहेर. इथून आलं की इथून मुखदर्शनाच्या बाहेर निघतात भाई. पुढचे 10 दिवस म्हणजे येणारे स्वर्ग बघताना इकडे उभा आहे. म्हणजे भाई विटनेस ऑफ मुवमेंट. भाई फुल क्रेझी वाटतं. म्हणजे अजून अजून बघितलं पण नाही राजाचं फेस वगैरे, बट म्हणा ही ट्रॉली पूर्ण लालबागच्या राजाचं आहे. तिथे समोरच राजा बनव. एक आंटी आहे ती ना नेहमी ह्या बिल्डिंग मध्ये राहते की या बिल्डिंग मध्ये राहते की या बिल्डिंग मध्ये राहते माहिती नाही, पण भाई 9,000 फॉलोअर्स आंटीचे. भाई नुसते अपडेट देत असते नुसते. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे DK ब्लॉग्स मध्ये. तुमचा लाडका अनिकेत घेऊन आला नवीन ब्लॉग. तर आज आपण माझ्या आणि सगळ्या मुंबईकरांच्या स्पेशल जागेवरती जाणार आहोत. एकदम हक्काची जागा म्हणजे लालबागच्या राजाच्या इकडे भेट द्यायला जाणार आहोत आणि तिकडचे अपडेट्स बघणार आहोत की राजाचं पूर्ण अरेंजमेंट कसं केलेलं आहे, टार्गेट्स वगैरे लागले आहेत की नाही आणि कसं काय होणार. आणि ही वेगळीच एक्साइटमेंट आहे. राजाच्या येण्याच्या अगोदरची तयारी आपण बघणार आहोत की कसं काय होणार आहे. तर मग म्हटलं की व्लॉग काढूया आणि तिकडे जाऊन राजाचं दर्शन पण घेऊया आणि कसं काय होणार आहे हे सगळं बघूया तिकडे जाऊन. जर तुम्ही अकाउंटमध्ये नवीन असाल तर DK ब्लॉगला जाऊन सबस्क्राईब करा, तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला पाठवा आणि हाईट करायला विसरू नका. आणि भाई जाम एक्सायटेड आहे मी, कारण की गणेशोत्सवाला अगदी 40 ते 39 दिवस बाकी आहेत. आणि भाई लालबाग परळ शिवडीमध्ये धुरळा होणार आहे भाई. तर बघूया कसं काय होणार आहे. एक्सायटेड आहे भाई. चला तर त्याचप्रमाणे आपण लालबागला पोहोचलो आहोत आणि लालबागचं आपण बघूया की कुठपर्यंत काम वगैरे पोहोचलेलं आहे भाई. फुल क्रेझी भाई. या थोड्याच दिवसामध्ये भाई इकडे पूर्ण बॅनर वगैरे बॅरिकेड्स वगैरे लागणार आहे आणि एक वेगळीच मजा येणार आहे. थोड्याच दिवसात इकडे पूर्ण 10च्या 10 दिवस फुल एकदम जल्लोष होणार आहे भाई. फुल क्रेझी भाई, फुल क्रेझी. म्हणजे आत्तापासूनच ते मुवमेंट आम्ही जगायला लागलोय. सगळीकडे बप्पा 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 दिसायला लागलेत. लालबागला फायनली पोहोचलोय मी. त्याप्रमाणे पोहोचलेलो आहे आणि बघू शकता भाज्याचं मंडप तयार होतंय भाई. तयार काय असेल या वर्षीची थीम, काय वाटतं तुमच्या लोकांना? पुढे आलोय दुसऱ्या गेट वरती, इकडच्या पिलर नंबर 45च्या समोर, आणि इकडे जाऊन आतमध्ये बघूया. भाई काय गर्दी असणार आहे इकडे. थोड्याच दिवसात इकडे दर्शनासाठी एवढ्या मोठ्या भल्या रांग असणार आहेत. फुल क्रेझी भाई. फुल क्रेझी. सगळे कामाला सुरुवात झालेली आहे. इथून लाईन सुरू होते पुढून पुढून काळ्या चौकीच्या इथून लाईन सुरू होते आणि इथून पूर्ण एंट्री, पुढून एंट्री असते तिथून. कधी कधी इथून पण एंट्री भेटते. आणि भाई हा गेट आहे इथे. सगळं मेन गेटच्या इकडे. मेन गेट मी तुम्हाला त्या साईडून दाखवतो, समोरून दाखवतो. होऊ शकतं इकडे थोड्याच दिवसात भाई स्वर्ग स्वर्ग होणार आहे इकडे. स्वर्ग स्वर्ग दिसणार आहे. सुरुवात झालेली आहे राजाच्या डेकोरेशन साठी, स्वर्ग बांधण्यासाठी. नंबर 47 स्वर्गाचा रस्ता म्हणजे लालबागचा राजा भाई. लालबागचा राजा. इकडचे लोक किती लक्की आहेत भाई, लक्की आहेत. म्हणजे भाई डायरेक्ट दर्शन भाई. डायरेक्ट ही विंडो बघा ना भाई. डायरेक्ट दर्शन भाई, डायरेक्ट दर्शन राजाचं. आणि हे वाले शॉप बिल्डिंग वाले भाई. आता मग जाऊया आतमध्ये आणि बघूया कसं काय असणार आहे. फुल क्रेझी राडा होणार आहे भाई, राडा. काय वाटतं तुम्हाला की ह्या वर्षी काय थीम असेल राजाची आपल्या? सगळे थांबून हेच बघतोय राजाच्या इकडे भाई. दिस इज नॉट ऑर्डिनरी गल्ली. दिस इज आपल्या लालबागची राजाची गल्ली आहे भाई. राजाच्या गल्लीत पोहोचलोय.
इथून येते, इथून मुखदर्शनाची लाईन येते अशी आणि इथून जातो भाई. आणि हा गर्दीमध्ये थांबतो आणि फक्त एकाच चेहऱ्याची झलक बघण्यासाठी भाई. आता तर किती शांतपणे आपण मोकळ्या ह्याच्याने चाललोय, पण जेव्हा राजा येणार आहे भाई तेव्हा एवढी फुल ऑफ एक्साइटमेंट असते ना भाई. तुम्हाला गौरींचं पण सामान भेटेल ह्यावरती पण. जर तुम्हाला ब्लॉग हवा असेल तर मला नक्कीच कळवा की लालबागच्या गल्लींमधलं तुम्हाला दुकानांचे पूर्ण इन्फॉर्मेशन हवे तर मग तो पण व्हिडिओ बनवेल. झुंबर लागलेलं आहे भाई, तुम्ही क्रेझी भाई. आतापासूनच बघायला लागलोय तो मुवमेंट भाई इथून. आणि हा राजाचा फेस, वेटिंग फॉर दिस ट्रान्झिशन ब्रो, क्रेझी. राजाची फोटो आहे आणि समोर राजा असणार आहे. ट्रान्झिशन बघा ना भाई. राजा राजा राजा. हे राजा फायनली हे सगळं लावलेलं आहे. राजाला सुरुवात झालेली आहे आकार घ्यायला. आणि भाई हे लोक बघा दर्शनाच्या पूर्ण लाईनी निघतात बाहेर. इथून आलात की इथून मुखदर्शनाच्या बाहेर निघतात भाई. पुढचे 10 दिवस म्हणजे येणारे 10 दिवस भाईकडे काय जम्मूच असणार आहे. सकाळ दुपार संध्याकाळ काहीच नाही समजणार, फक्त राजा 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 राजा. ते ना भाई मला प्राऊड आहे, प्राऊड. चिवडीत राहतो, मुंबईत राहतो भाई. मी स्वर्ग बघताना इकडे उभा आहे म्हणजे भाई विटनेस ऑफ मुवमेंट भाई. फुल क्रेझी वाटतं म्हणजे अजून बघितलं पण नाही राजाचं फेस वगैरे, बट मनात आहे राजा आमच्या मनात भाई. भारी वाटतं म्हणजे क्रेझी भाई, क्रेझी. समोर इथे राहत असतील भाई स्वर्गात राहतायत भाई लोक. डायरेक्ट राजाचं दर्शन समोरून भाई. माझा पूर्ण मूड चेंज झालाय भाई आजचा दिवस म्हणजे भाई खरं. येत आहेत जगात गेलं अर्धा तास पासून मी फक्त इकडे उभा आहे आणि मुवमेंट एन्जॉय करतोय भाई. फुल क्रेझी. मला जावंच मनच होत नाही, म्हणजे कुठे जायचं मनच होत नाही. मला असं वाटतं इकडेच उभा राहावं भाई. लकी आहेत भाई जे लालबाग मध्ये राहत आहेत, लकी आहेत की जे या परिसरात राहत आहेत भाई. फुल स्वर्ग. जाऊया आपण पुढे बघूया. ते बॅरिकेड होतात आणि इथून असं राजाचं पूर्ण दिसतं भाई फेस. आणि भाई हे मुवमेंट म्हणजे ना भाई खरं. मी सगळीकडून दर्शन घेतलंय राजाचं, सगळ्याकडून. इकडून पण एक लाईन असते ती तशी जाऊन अशी वरून ह्या साईडून येते आणि इथून मग खाली इकडून अशी जाते. आणि इथून पण एक लाईन असते ती इथून अशी आपल्याला इकडून जायला भेटते भाई. सगळे रोड मला माहिती आहेत, सगळे रोड. आणि भाई म्हणजे हा मुवमेंट ना भाई खरं अनबिलिव्हेबल आहे, म्हणजे स्वर्ग. हा मुवमेंट मी विचार करूनच मला आता नाही तर रडायला येतं, रडायला. तिथे राजा घडतो आणि हे पूर्ण त्यांचं मंडप वगैरे आहे भाई. थोड्याच दिवसात इकडे खूप क्रेझी म्हणजे. इथून अशी लाईन असते, तिथून अशी वरती जाते. इथून एक लाईन असते, इथून अशी असते. नंतर इथून पण एक लाईन असते, ती इथून अशी पूर्ण फिरून तिथून अशी वरती जाते. आणि तिथूनच अशी बाप्पांचं दर्शन घेताना तिथून अशी एक्झिट, तिथून पण एक लाईन असते. आणि हे आपलं हनुमान मंदिर आहे इथे. आणि तिथे राजाचं आपलं सगळे लोक खूप श्रद्धेने पाया वगैरे पडतात. पुढे तिकडे पण जाऊ आपण. पण बाई हे मुवमेंट अनरियल आहे बाई. स्वर्ग रेडी होतो. ती ट्रॉली पूर्ण लालबागच्या राजाचं आहे. तिथे समोरच राजा बनवतायत, म्हणजे अजून आकार घ्यायला सुरुवात झाली नाही अजून. ट्रॉली वगैरे पण आहे, समोरच आहे. एक आंटी आहे ती ना नेहमी ह्या बिल्डिंग मध्ये राहते की या बिल्डिंग मध्ये राहते की या बिल्डिंग मध्ये राहते माहिती नाही, पण भाई 9,000 फॉलोअर्स आंटीचे भाई. नुसते अपडेट देत असते भाई.
आणि काही दिवसातच भाई इकडे राजासाठी आपण येणार आहोत, राजांचं दर्शन घेण्यासाठी भाई. मार्केट वगैरे आहे, मच्छी मार्केट, आणि हे पूर्ण बंद असतं 10च्या 10 दिवस, कारण की इकडून एक्झिट वगैरे असतं. आणि भाई आता तरी एवढं इझिली आपण आतमध्ये पोहोचतो ना, तेवढं इझिली पोहोचत नाही, कारण की खूप गर्दी असते, लाखोंच्या बीडमध्ये गर्दी असते तेव्हा. म्हणजे आता मी इझिली तिकडे उभा वगैरे ना, तेव्हा त्या मुमेंटला काहीच वाटलं नाही, बट भाई आतमध्ये गेल्यानंतर ना भाई फुल क्रेझी, खूप मुमेंट, म्हणजे बोलत खूप गर्दी असते भाई. हे VIP असू दे की नॉर्मल दर्शनवाला असू दे, तो ह्याच गेटमधून बाहेर निघतो. आणि इथूनच बाहेर निघाल्यावरती ना इकडे पूर्ण असे स्टॉल वगैरे लागलेले असतात. आणि भाई तुम्हाला जे काही परचेस करायचं असेल, मिठाई, राजाचा फोटो वगैरे, ते सगळं तुम्हाला ह्या गल्लीतूनच भेटतं भाई. भाई भारी, एकदम भारी एनर्जी, एकदम पॉझिटिव्ह. भाई राजाचा गेट बनवताय फुल पद्धतशीर. आणि इकडे पण अजून काम सुरू नाही झालं, पण इकडे पण काम सुरू होणार आहे लवकरच. आणि समोरच राजाचा गेट आहे, म्हणजे सगळे कामं वगैरे करतात भाई पद्धतशीर. जाम एक्सायटेड आहे पप्पाला यायला. फक्त 40 आणि 39 दिवस बाकी आहे, आणि खूप मुवमेंट कॅप्चर करायचे पप्पांबरोबरचे. तर मग बघूया की तुम्हाला हा ब्लॉग कसा आवडला. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. आणि ती एके ब्लॉगला जाऊन सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला पाठवा आणि हाईपसुद्धा करा. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आतमध्ये आता पुढचे काही दिवसानंतर आहे ना, व्हिडिओ शूट करणं अलाउड नाही आहे, कारण की तिकडचे जे वॉचमॅन काका होते त्यांना विचारलं तर ते बोलले की शूट वगैरे करायला आता अपकमिंग डेजमध्ये अलाउड करणार नाही आहे. तर मग जर तुम्ही यायचा प्लॅन करता तर पप्पांचं खालून तिकडे जे हनुमान मंदिरच्या इकडे जे स्थान आहे तिकडे दर्शन वगैरे करा. आणि या अपकमिंग डेजमध्ये शूट करायला तिकडे अलाउड करणार नाही आहे. तर मग बघा, भेट द्या पप्पांना लवकरच इकडे येऊन, कारण की पुढचे 10 दिवस पद्धतशीर गर्दी असणार आहे. आणि तेव्हाही मुवमेंट कॅप्चर करा पप्पांचं, राजाचं आपलं दर्शन घ्या. आणि प्लीज जर तुम्ही इकडे येत आहे गणेश उत्सवाला तर आपली जबाबदारी स्वतःची घ्या, कचरा जास्त करू नका, हेच बोलायचं आहे. आणि जे आगमनाला पण बॅरिगेड्सवरती चढतात ते प्लीज चढू नका, कारण की शॉर्ट इज नॉट इम्पॉर्टंट, इमोशन इज इम्पॉर्टंट. कारण की इकडे बॅरिगेड्सवरती हे सगळे लावलेले आहेत, तर मग प्लीज त्याच्यावरती चढू नका. आणि भाई खूप म्हणजे खूप मजा आली. म्हणजे तिकडे अजून राजा म्हणजे अजून घडला पण नाहीये, पण बोलतात ना इमोशन ऑलरेडी हे चालू झालेत की तिकडे उभं राहून मी लिटरली इमॅजिन करतोय की भाई राजाचं दर्शन घेतोय मी, राजाचं, कारण की राजा आमच्या मनात आहे भाई. खूप मजा आली, खूप मजा आली. म्हणजे एवढं शांतपणे तिकडे उभा होतो ना. तर मग असेच अजून पण व्लॉग आपण आणूया, तिकडे जाऊन मुवमेंट कॅप्चर करू कसं काय असणार आहे पूर्ण. तुम्हाला गाईडवाला पण व्लॉग पण मी ट्राय करणार आहे या गणेश उत्सवामध्ये पोहोचव. हा व्लॉग चांगला व्हायरल झाला, चांगला गेला तर मग मी अजून नवीन सिरीज आणायचा विचार करतोय. तर मग सपोर्ट करा असंच DK व्लॉग्सला. आणि जर नवीन ब्लॉगमध्ये काय काय हवं असेल ते मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला पाठवा आणि हाईप करायला विसरू नका. आणि मी प्लॅन करतोय की अजून वेगवेगळ्या प्रकारचे व्लॉग आणू, तर मग त्यासाठी मला हेल्प करा आणि तुमचा सपोर्ट राहू द्या असं. चला तर मग गणपती बाप्पा मोरया, लालबागच्या राजाचा विजय असो भाई. चला तर.